आपला वंश सुखरूप पुढे वाढतोय हे पाहणं. राधाचा संसार हाच तुझा संसार आहे मीरा, आणि तुझा संसार सुखाचा होणं म्हणजे मला मोक्ष मिळणं. आई, मी नक्की प्रयत्न करेन आणि मी यशस्वी सुद्धा होईन. तुझं बाळकडूच तसं मिळालंय ना, तुझ्यासारखी मीही लढेन आणि मंजिरीचा अंत नक्कीच करेन. आई, मला ही मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा या मंजिरीचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. ती संपेल. माझं आणि मीराचं कुटुंब पूर्वीसारखं आनंदाने सुखात राहील. मी एकदा निघाले की मला परत नाही येता येणार. आई, तू कायम आमच्या सोबत असशील ग. आईला मुलांपासून दूर जाणं कठीणच असतं ग, मृत्यूनंतर सुद्धा. आई, तुझं प्रेम इथेच राहू दे. फक्त वेदना मुक्त होऊ दे. मीरा, उद्या आपण आईचं श्राद्ध घालूया. होते. एकदा आईच्या आत्म्याला मुक्ती मिळाली की त्या कवड्या आपल्याला मंजिरीच्या खऱ्या रूपापर्यंत घेऊन जातील. त्या मंजिरीला संपवा, फक्त तिच्या शरीराला नाही, तिच्यातल्या त्या अमानवी प्रवृत्तीला संपवा. पुन्हा कधीही कुणाच्याही मनात तिचा जन्म होता कामा नये. तुला त्या आत्म्याचा आवाज ऐकू आला? असं डायरेक्ट नाही, पण मीराच्या बोलण्याहून अंदाज येतो की तिच्या सोबत एक आत्मा आहे. समहाव मला असं वाटतंय की हा तोच आत्मा आहे जो प्लॅनचेट करताना माझ्या समोर प्रकट झालेला. माया, तू खूप हुशार आहेस, म्हणून मी कायम तुझी स्तुती करत आले, आणि म्हणून मला तुला अर्धी संपत्ती देण्याचं अजिबात वाईट वाटत नाहीये. पण मॅडम, माझ्या हातात अजून संपत्ती आली नाहीये. आय होप जेव्हा आपण तुमचं काम पूर्ण करू तेव्हा तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण कराल. मी तुला वचन देते माया, मी माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावावर करेन. शब्द आहे माझा. आई, आज तू मला झोपवशील का ग? अगदी अंगाई गीत गाऊन झोपवायचीस ना तसं. तू गेल्यानंतर मी हटवून अंगाई गीत गायचे आणि एकटीच झोपून जायचे. यानंतर तुझी अंगाई मला नाही ऐकायला मिळणार आहे. यानंतर तुझा हा हात माझ्या डोक्यावरून कधीच फिरणार नाही. आई, मी यानंतर लहान नाही होऊ शकणार परत. ती मंजिरी आयुष्यात आल्यानंतर मला शांत अशी झोपच लागली नाहीये. आई, मला शांत झोपायचंय. तुझ्या कुशीत झोपवशील का मला? ये.
तुला माहिती ही अंगाई मी माझ्या वेदासाठी गायचे अगं. आणि तेव्हा मला कळायचंच नाही मला ही अंगाई कशी काय येते. मग मीराने मला सांगितलं ही अंगाई तू गायचीस आमच्यासाठी. बघ ना त्या मंजिरीने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं पण तुझी अंगाई नाही हिरावून घेऊ शकली ती. आईचं प्रेम कुणीच नाही हिरावून घेऊ शकत राधा.